आरपीआय अध्यक्ष प्रशांत जाधव गोळीबार प्रकरणासंदर्भातली बातमी आहे। गोळीबार प्रकरणी आता सुधाकर बडगुजर यांचा मुलगा दीपक बडगुजर याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे। संशयित आरोपीने दीपक बडगुजर यांच्या सांगण्यावरून गोळीबार केल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे। तर लोकसभेच्या आधीही बडगुजर कुटुंबाला 4 वेळा बदनाम करण्याचा प्रयत्न झाला, अशी प्रतिक्रिया सुधाकर बडगुजर यांनी दिली आहे। गुन्हा घडलेला असेल तर तुम्ही त्या पद्धतीने तपास केला पाहिजे। याआधी सुद्धा लोकसभेच्या आधी सुद्धा 4 वेळा प्रयत्न झाला बडगुजर कुटुंबियांना अडकवण्यासाठी। काय झालं? न्यायदेवतेवरती आमचा विश्वास आहे, आम्ही फाईट करू। जरी आज त्यामध्ये अडकवलं असेल, सत्य बाहेर येईलच, पण विधानसभेच्या निवडणुकीसाठी तुम्ही जर असं षडयंत्राने जर निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करत असेल तर ते कदापि शक्य होणार नाही। सुधाकर बडगुजरचे महानगर प्रमुख आहेत, त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना पुन्हा एकदा एका खोट्या प्रकरणात गुंतवण्यासाठी, कारण ते निवडणूक लढत आहेत। 3 वर्षापूर्वीचे केस उकरून कोणावर तरी म्हणतात गोळीबार झाला होता, आणि 3 वर्षापूर्वीचे केस उकरून काही आरोपींना पकडून त्यांना बेदम मारहाण करून त्यांच्या तोंडून बडगुजर कुटुंबियांचं नाव घेण्यासाठी नाशिकचे पोलीस दबाव आणत आहेत, आणि त्यांच्याकडून नाव वदवून घेतल्यावरती बडगुजर कुटुंबियांना त्रास द्यायचा हे माझ्या लक्षात आलेलं आहे। संजय राऊत असंही म्हणतात की सुधाकर बडगुजर त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना पुन्हा एकदा खोट्या प्रकरणात गुंतवण्याचा प्रयत्न करा। आता ह्याच्याबद्दलची जास्त माहिती संजय राजाराम राऊतला आहे, म्हणून सुधाकर बडगुजरनी सावध राहावं, कारण कदाचित सुधाकर बडगुजरांचा काटा संजय राजाराम राऊत तर काढत नाहीये ना, असा आता काही माहिती माझ्या कानावर आलेली आहे।